मी सुवर्ण पिंपळ बोलतो आहे. शतकानुशतक मी इथेच उभा आहे, या सिद्धेश्वराच्या मंदिरात, माझ्या ज्ञानराज माऊलींच्या समाधीवर सावली धरत. होय, माझं परमभाग्य म्हणूनच माऊलीनं माझ्या छायेखाली समाधी घेतली. 700 वर्ष झाली असतील त्याला, परंतु त्या आठवणींचा गंध माझ्या श्वासाश्वासातून आजही दरवळतो आहे. त्यांचा फुलोरा अजूनही तसाच हिरवा, किंचित ओलसरही, जणू काही आत्ताच सारं घडल्यासारखं. मला दिसतात त्यांच्या बालपणीच्या हालापेष्टा, उपहास आणि उपेक्षा. माझ्या फांदी फांदीला गहिवर येतो. माऊलीवर फुंकर घालण्यासाठी समाधीवर पानांचा गालिचा तयार होतो. लोक म्हणतात तेव्हा ग्रीष्म आला, पानगळ सुरू झाली. कधी कधी आठवतात माऊलींच्या गोड गळ्यातून उमटलेले अभंगाचे मधुर स्वर, रसाळ वाणीतल्या अमृतानुभवी ओव्या, भक्ती रसामध्ये डुबणारा जनसागर, आळंदीत जमलेला संत मेळा. एकेका ओवीनं, अभंगानं माझं अंगांग मोहरून येतं आणि वसंत फुलतो. मी एक अश्वत्थ, चिरंजीव, स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलणारा. कालचक्र फिरत असतं, पण मी मात्र अलिप्त. मी आणि माऊली, याशिवाय या जगात मला कशाचंही भान नसतं. इसवी सनाच्या 13व्या शतकाचा उत्तरार्ध देवगिरीवर यादव वंशाचं राज्य चालू होतं. उत्तर भारतामध्ये मुसलमानी अंमल सुरू झाला असला तरी देवगिरीला त्याचा मुळीच उपद्रव नव्हता. वैदिक धर्म जोरात सुरू होता. ब्राह्मण धर्माचंही पालन केलं जात होतं. पंडितांचे वादविवाद घडत होते. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ यांची शिष्य परंपरा भक्ती मार्गाचा प्रसार करत होती. गोदा तीरावर स्नानसंध्येला अटकाव नव्हता आणि माय मराठीचा उदय होऊन 200 वर्ष होऊन गेली होती. पांडित्याचा गर्व वाढत असला तरी संस्कृतातील ज्ञान मराठीत आणायला मात्र पूर्णतः बंदी होती. संस्कृत फक्त ब्राह्मणांच्या पोथ्यामध्ये बंदिस्त झाली होती. पंडित आणि शास्त्री सांगतील तो धर्म, तोच अर्थ आणि तोच न्याय. जनसामान्यांना संस्कृत समजत नव्हतं आणि समजावून घेण्याचा त्यांना अधिकारही नव्हता. कर्मकांडापुढे मानव धर्म अर्थहीन ठरला होता. जो विरोध करेल त्याला पाखंडी ठरवून बहिष्कृत केलं जात होतं. नवीन काही निघत नव्हतं आणि जुनं काहींना मानवतही नव्हतं. शास्त्र्यांच्या पोथ्यांमधून ज्ञानाचा प्रकाश बाहेर पडण्यापेक्षा अंधकार आणि अन्यायाचाच उगम होत होता. आणि त्यात विठ्ठलपंतांसारखे सत्वशील ब्राह्मण भरडले जात होते. अशाच एका उदास संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ झाली. मुलं कशी आली नाहीत अजून. कुठं गेली कुणास ठाऊक. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अगं बाई, आपण केव्हा आलात? आत्ताच. काय झालं? आज उदास दिसता. काही विपरीत घडलं का? वेगळं काय घडणार आहे रुक्मिणी? जे वर्षानुवर्ष घडतंय तेच. त्याचा पुनरुच्चार झाला इतकंच. कुणी उणं अधिक बोललं का? निवृत्तीच्या जन्मापासून उणा अधिकाशिवाय काही ऐकलंय का रुक्मिणी? मुलांच्या जन्मागणिक सतत त्यात भरच पडत गेली. जो येतो तो दूषण देतो, अपशब्दच वापरतो. रुक्मिणी, असा मी काय अपराध केलाय ग? जाऊ दे, सोडून द्या ना. संध्येची तयारी करते, चला बरं. थांब रुक्मिणी, थांब.
आज आळंदीकर ब्राह्मणांनी धर्मसभा बोलवली होती. सिद्धो पंतांच्या मृत्यूनंतर आपला तो आधारही गेला. आता ब्रह्मसभेनं आजपासून आपल्याला बहिष्कृत केलंय. रुक्मिणी, बहिष्कृत केलंय. सिद्धो पंतांचं घर सोडण्याची आज्ञा केली आहे. पण घर सोडून जाणार तरी कुठं? खरंच कुठे जाणार आपण घर सोडून? पण तो विचार आपण करायचा रुक्मिणी, आपण, त्यांनी नाही. अहो, घर तर माझ्या पित्याचं आहे, का म्हणून सोडायचं? धर्माज्ञा पाळायलाच हवी रुक्मिणी. त्यानं बहिष्कार संपणार आहे का? खरंच त्याने बहिष्कार संपणार आहे? नाही, तसंही नाही. आपला गावात राहण्याचा अधिकार संपला, इतकंच. खरं तर माझंच मेलीचं चुकलं. गुरुदेव आळंदीत येतात काय आणि मी त्यांच्याजवळ पती परत मिळण्याची इच्छा धरते काय? ना मी तशी प्रार्थना करते, ना ते तुम्हाला पुन्हा संसारात पडण्याची आज्ञा देतात. विधी लिखित असते रुक्मिणी. तुझा तरी दोष कसा म्हणावा? आळंदीत आलेले स्वामी म्हणजे माझे गुरु रामानंद असतील याची तुला तरी काय कल्पना? तू सांगितलेल्या वर्णनावरून हा आपला शिष्य चैतन्यच असल्याची त्यांना खात्री पटली. आपला उर्वरित प्रवास रद्द करून ते थेट आश्रमात परत आले आणि मला आळंदीत जाऊन पुन्हा प्रपंच करण्याची आज्ञा दिली. ती मी प्रमाण मानली. पण काय झालं त्यानं? ब्राह्मणांनी आपल्याला जातीबाहेर टाकलं, मुलांना संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं. कुणी बोले ना की थांबे ना, येता जाता शिव्या शाप फक्त. आणि आता अधिकृत बहिष्कार. कसं होणार आपल्या मुलांचं रुक्मिणी? उपनयन, विद्याभ्यास, गृहस्थाश्रम, प्रपंच काहीच नाही का त्यांच्या नशिबात? आपल्या भूतकाळामुळे त्यांचं भविष्य मात्र अंधकारमय झालंय. अगं मुक्ता तर बोलून चालून मुलगी. एक सांगू का? सांग. आपण आळंदी सोडून गेलो तर या स्थळी कुणी आपल्याला ओळखत नाही. शेकडो कोस दूर जिथं आपलं पूर्वायुष्य नसेल अशा ठिकाणी, तिथं मात्र ब्राह्मण म्हणूनच जगू. अगं पण उदरनिर्वाहाचं काय? पुन्हा सारी सुरुवात करावी लागेल. आपेगावास गेलो तर? तुमच्याच गावी? पैठणकरांना मजबद्दल कळल्याशिवाय राहील का? अगं आपेगाव पैठण फक्त 4 कोस अंतर आहे. आमचा कुलवृत्तांत देखील त्यांना विदित असेल. खरं सांगू रुक्मिणी, आपेगावची मला ओढच नव्हती, म्हणून तर मी इथे राहिलो. रुक्मिणी, गाव बदलून नशीब बदलणार आहे थोडंच. शिवाय अज्ञात स्थळी जाऊन तेथील लोकांना फसवणं म्हणजे स्वतःलाच फसवण्यासारखं नाही का? ब्राह्मण धर्मात असत्य भाषणास थारा नाही, आणि बहिष्कृत असलो तरी आपण ब्राह्मणच आहोत. जे होतंय ते भल्यासाठीच म्हणायचं. कदाचित यातही काही ईश्वरी संकेत असेल. मग जाणार तरी कुठं? इथंच सिद्धबेटात, पर्णकुटीमध्ये. तत्पूर्वी चित्तशांतीसाठी त्र्यंबकास यात्रा करावी म्हणतो. मग मीही येईन आपल्या सांगाती. अखेर त्र्यंबकास येऊन पोचलो म्हणायचे, आळंदीकरांच्या उपद्रवापासून दूर. खरंच बाई, अहो किती बरं वाटतंय नाही? आपली मुलं सुद्धा किती आनंदात आहेत. बघा ना, किती खेळतायत, बागडतायत. हो ना. त्यांचंही बालवयच, पण ब्रह्मवृंदाच्या त्रासामुळे त्यांचं बालपण सुद्धा हरवून गेलं हो. शिव्या, शाप, निंदा, नालस्ती याशिवाय ऐकायला मिळालंय कधी? असं वाटतं इथंच राहावं, भजन कीर्तन नामस्मरणात दिवस काढावेत. इदम न मम. रुक्मिणी, हे सुंदर आहे, अप्रतिम आहे, पण ते आपलं नाही. आपल्याला स्वतःच्या मालकीचं वेगळं जग निर्माण करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. अगं मी पाहतोय की यात्रेकरू आपल्याशी प्रेमभराने बोलतायत, मुलं इतर मुलांशी खेळतायत. दक्षिणेस अथवा भिक्षेस अटकाव नाही, आणि अन्नछत्रात तर मुक्त प्रवेश आहे. बाबा, आपण ब्रह्मगिरीवर जायचं ना बाबा?
होय रे बाळा, ब्रह्मगिरीवर तर गोदेचा उगम आहे. तिथे गेल्याशिवाय यात्रा कशी पूर्ण होईल? पण बाबा, गोदावरी या ठिकाणी कशी उगम पावली? सांगतो हा. निवृत्ती बाळा, ज्ञानदेवा आणि रुक्मिणी तू पण बस ना. तर एकदा काय झालं, गौतमांच्या हातून गोहत्येचं पाप घडलं. त्याच्या पापक्षालनासाठी गौतमांनी घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि गंगेला अवतीर्ण करण्याचा वर मागितला. मग काय झालं बाबा? त्याप्रमाणे शंकराने गंगेला आज्ञा करूनही जेव्हा गंगा अवतीर्ण झाली नाही, तेव्हा क्रोधित झालेल्या शंकरानं ब्रह्मगिरीवर आपल्या जटा जोरात आपटल्या. असं? तेव्हा भयभीत झालेली गंगा ब्रह्मगिरीवरून वाहू लागली. ज्ञानराजा, कळलं ना तुला गोदावरीचा उगम ह्या ठिकाणी कसा झाला ते? हो. तीच ही गंगा किंवा गोदावरी. ये निवृत्ती, मी तुझीच वाट बघत होतो. आत ये, या गुहेत प्रवेश कर. आपण कोण? आपल्याला माझं नाव कसं माहीत? गहिनीनाथ म्हणतात मला. तू विठ्ठलपंत आपेगावकरांचा ज्येष्ठ पुत्र. ये, माझ्या जवळ ये. गुरुदेव, आपले शब्द ऐकतच राहावेसे वाटतात. आजपर्यंत फक्त जा, दूर हो हेच ऐकत आलो. इतक्या ममतेनं बोलावणारे आपण. पण मी ब्राह्मण नाही, म्हणजे माझे तीर्थरूप. मला सर्व ज्ञात आहे. तुझे आजोबा गोविंदपंत आणि आजी निराबाई यांना मीच उपदेश केला होता. त्यांचा वारसा म्हणून ही परंपरा तुझ्यापर्यंत आली आहे. तुझ्यावर अनुग्रह ही दैवी आज्ञाच समज. हाच ठेवा तू ज्ञानदेवास आणि सोपानमुक्तेस द्यायचा आहेस. आजपासून तुझे सामान्यांप्रमाणे असलेले बालपण संपले. तुम्ही सर्व अलौकिक भावंडे आहात. फार मोठे ईश्वरी कार्य तुमच्या हातून घडणार आहे. त्यासाठीच तुला इथं आणण्याची योजना होती. म्हणजे ती वाघाची डरकाळी, यात्रेकरूंची पळापळ सर्व माझी माया होती तुला इथं आणण्यासाठी. गुरुदेव, पण माझे आई वडील, माझे भावंड माझी वाट पाहत असतील, काळजी करत असतील. माझे माता पिता पुत्रविरहानं दुःखी झाले असतील. दुःखापासून कोणाला मुक्तता आहे? पुत्रविरहापेक्षा अधिक मोठी दुःख तुझ्या माता पित्यांना भोगावयाची आहेत. सुखदुःख भौतिक आहेत. शाश्वत आहे तो परमेश्वर. ज्याला आत्मज्ञान होते तो सर्व भावनांच्या पलीकडे जातो. ये, माझा हस्तस्पर्श होताच तुला भविष्यकालीन घटनांचा दृष्टांत मिळेल. कालचक्राच्या पडलेल्या छिद्रातून उद्याचा पट पहा. पहा पहा तुमचे वडील. हर हर. ब्रह्मवृंदांच्या पिढेपासून काहीसा दूर म्हणून गोदातीरी गेलो आणि सोन्यासारखा पुत्र गमावून बसलो. हे कोण येत आहे? विसोबा दिसतात. पाहूया काही मार्ग दिसतो का? प्रणाम विसोबा. तुमच्यासारख्या धर्मभ्रष्टांचे प्रणाम आम्हास नकोत. शुभ कार्यास निघावं तर हा अपशकून. दूर हो दृष्टी पुढून. तुला केव्हाच बहिष्कृत केलाय, तरी आपला पुन्हा 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 वाटेत का येतोयस? बहिष्काराचा निर्णय शिरसावंद्य मानून आम्ही सिद्धपेठावर प्रस्थान केलंय महाराज. हे सांगायला वाट अडवलीस काय? नाही महाराज, पुत्र प्रेमापोटी आपल्याकडे आलोय. माझा ज्येष्ठ पुत्र निवृत्ती त्र्यंबकेश्वरी हरवलाय. त्याला शोधण्याचा काही उपाय आहे का? आहे ना. सांगा महाराज, सांगा. आहे. संन्यासांच्या कुलभ्रष्ट संततीमधली एक कमी झाली म्हणून अंघोळ करून मोकळं व्हावं, आनंदोत्सव करावा.
उरलेली ही जातील तर बरं. चले घेतून. अहो, लागला का काही शोध? नाही, अजून नाही. कुठे असेल हो माझं बाळ? रुक्मिणी, रुक्मिणी कुठे असेल ग माझा निवृत्ती? गुरु गहिनीनाथांच्या गुहेत, हा? सुरक्षित आणि परतीच्या मार्गावर. ज्ञानदेवा, ज्ञानोबाळा, तुला हे कसं माहीत? आणि आणि तू असे डोळे मिटून का बसलायस? तो ध्यानस्थ झाला आहे रुक्मिणी. पहा त्याचं मुखकमल पहा, एका वेगळ्याच तेजानं उजळून गेलंय. मुद्रा शांत आणि चित्त स्थिर. बोल ज्ञानदेवा, बोल, तुला काय दिसतंय? बोल. गुरु गहिनीनाथांची गुहा. गुरु गहिनीनाथांसमोर ध्यानस्थ बसलेला निवृत्ती दादा. दिव्य प्रकाश, गुरुदेवांची अमृतवाणी आणि परतायची आज्ञा मिळालेला दादा. कोण? बाबा, मी काय बोलत होतो बाबा? मध्ये झोप लागल्यासारखं झालं. मी काहीतरी बोलत होतो पण आठवत नाही. ज्ञानदेवा, ज्ञानदेवा, ज्ञानूबाळा, अरे अरे, भल्या भल्यांनी ज्यासाठी आयुष्य वेचलं, खडतर तपश्चर्या केली, ती उन्मनी अवस्था तुला किती सहजपणे प्राप्त झाली आहे. धन्य धन्य, तुला जन्म दिल्याचं आज सार्थक झालं. रुक्मिणी, रुक्मिणी, मला आता बहिष्काराची, हालापेष्टांची इतकंच काय, पण जीवनाचीही क्षिती नाही का मोह नाही? झालं. विठ्ठल पंतांनी पुन्हा सभा बोलावली. नाही तर काय? अहो, पण मी म्हणतो किती वेळा दिवाळे तपासायचे? पुन्हा पुन्हा तेच दाखले. पण सभेस बोलावले म्हटल्यानंतर यावयास नको का? श्रेष्ठांना दुसरे नाही, पण काय थांबा? थांबा ब्रह्मवृंद हो, थांबा. विठ्ठलपंत, यापूर्वी आपल्याला आळंदीकर ब्रह्मसभेनं बहिष्काराचा निर्णय दिलाच आहे. तरी आपण पुन्हा 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 विनंती करून सभेची मागणी केली. मागणी नाही महाराज, विनंती, प्रार्थना, हात जोडून प्रार्थना. तेच ते. तुम्ही अशा प्रकारे ब्राह्मणांना वारंवार पाचारण करून द्विजश्रेष्ठांना त्रास द्यावा हे सर्वथा अयोग्य आहे. तुमच्यासारख्या कुलभ्रष्ट ब्राह्मणांसाठी ही धर्मसभा नाही. महाराज, महाराज, मी आपणा सर्वांना शरण आहे. मी बहिष्कृत आहे, पापीही असेन. पण आज मी स्वतःसाठी नव्हे तर माझ्या मुलांसाठी आलोय. आपण मुलांना पावन करून घ्यावं, त्यांना जातीबाहेर टाकू नये, माझ्या अपराधाची शिक्षा त्यांना देऊ नये. हे, त्यांनी संन्याशाच्या पोटी जन्म घेतलाय. पण महाराज, यात त्यांचा काय अपराध आहे? ती निष्पाप आहेत, अजाण आहेत. त्यांना काही गती हवी का नको? मुलांच्या उपनयनाची वेळ झाली. मला नाही, निदान त्यांना तरी ब्राह्मण्याचा अधिकार मिळावा एवढीच प्रार्थना आहे. नाही, संन्याशांच्या मुलांना तो अधिकार नाही. कारण धर्मशास्त्र तसं सांगत नाही. आम्ही शास्त्राशीच बांधील आहोत. पण महाराज, काहीतरी आधार असेलच ना? काही उपाय, काही प्रायश्चित्त असल्यास शुद्धीकरण करता येणार नाही का? येईल ना, येईल. वस्तुतः हा काथ्याकूट करण्याचं विद्वानांना काहीच कारण नाही. परंतु तुमच्या श्वशुरांच्या पुण्याईला स्मरून काही उपाय आहे का ते मी पाहतो. धर्मशास्त्रातील पूर्वीच्या निवाड्यामध्ये काही आधार आहे का प्रायश्चित्त आहे, याचा शोध घेण्यासाठी सर्व पोथ्या, सिद्धांत, आधार पडताळण्याची मी पंडितांना आज्ञा देतो. याज्ञवल्कामध्ये काही असेल असे मला वाटते. वैदर्भीय पूरकाचा आधार सुद्धा मिळालाच आपल्याला. तेच उद्योग आहेत का इथं आम्हाला? तर काय हो, किती वेळा मी म्हणतो दिवाळे तपासायचे, पुन्हा पुन्हा तेच दाखले तपासायचे. थांबा. आहे, एक प्रायश्चित्त आहे. हे विद्वान बोलणे मागच्या वेळी असेच बोलणे होते. हो, पण ते काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. थांबा, ते काय म्हणतात ते ऐकून घ्या. एक प्रायश्चित्त आहे, परंतु कठोर आहे. मला मान्य आहे, मान्य आहे मला. विठ्ठलपंत, विचार करा. मुलं पावन होत असतील तर कसला विचार करायचा महाराज? नाही,
प्रायश्चित्त घेतले म्हणजे मुलांना ब्राह्मण्य परत मिळाले असे नाही. तो अधिकार पैठणकर पीठाचा. बरोबर बोलले. मात्र प्रायश्चित्त घेतल्याचे नमूद करून तसे पत्र पैठणकरांना देण्याची व्यवस्था केली जाईल इतकंच. तेही प्रायश्चित्त घेतल्यानंतरच. मी तयार आहे. सांगा महाराज सांगा. या अपराधाबद्दल प्रायश्चित्त एकच, देहांत प्रायश्चित्त. वठलेल्या वृक्षावर विजेचा लोळ कोसळावा आणि तो वृक्ष जळून भस्मसात व्हावा, तशी अवस्था विठ्ठलपंतांची झाली. मस्तक सुन्न बधीर झालं, हातापायातलं बळच गेलं, गलितगात्र झाले. देहांत प्रायश्चित्त. पण मग या मुलांचं काय? मुलांचं काय या विचारानं ते भयभीत झाले. आपल्या माघारी त्यांचं काय होणार? मन सेरभैर झालं, डोळे पाणावले. पण विठ्ठलपंतांना गहिनीनाथांच्या गुहेतला तो प्रसंग आठवला. अनुग्रहित निवृत्तीचं धीरगंभीर वागणं आठवलं. आहेत मुलं खंबीर आहेत, कणखर आहेत. आपल्यानंतर सोपान मुक्तेची काळजी घ्यायला समर्थ आहेत. पण रुक्मिणीचं काय? तिला हा निर्णय सांगायलाच हवा. जड पावलांनी परतलेल्या विठ्ठलपंतांकडे पाहून रुक्मिणीच्या काळजात पाल चुकचुकली. काहीतरी अशुभ आणि अभद्र घडलं. सारं अवसान गोळा करत थरथरत्या शब्दात विठ्ठलपंतांनी तिला अवघा वृत्तांत कथन केला आणि म्हणाले, रुक्मिणी, मी निघालो. आता सगळा भार तुझ्यावर. एक भयाण शांतता पसरली. लांबवर सिद्धेश्वराच्या देवळातला सुवर्ण पिंपळ एकाकी सळसळत होता. जणू ती सळसळ रुक्मिणीला काही संदेश देत होती. संयमपूर्वक तिनं स्वतःला सावरलं आणि शांत स्वरात ती म्हणाली, मीही येते आपल्यासोबत. रुक्मिणी अगं काय बोलतेस तू हे? अगं मुलांना पोरकं करून काय येणार आहेस तू? जिथं आपण तिथं मी. 7 जन्माची सोबत शेवटपर्यंत नको का करायला? रुक्मिणी प्रायश्चित्त फक्त मलाच सांगितलंय, फक्त मलाच. असं कसं म्हणता? अपराध दोघांचा असेल तर शिक्षा एकालाच का बरं? सीतेनं रामाची सोबत केली, सावित्रीनं सत्यवानाची पाठ नाही सोडली. तिला पती परत मिळाला. मला निदान मरण तरी एकत्र येऊ दे. मुलांना एकदा जवळ घेते. पण नको, किती शांत झोपलेत एकमेकांना घट्ट बिलगून. उद्या आपले आई वडील या जगात नसतील याची त्यांना कल्पना तरी असेल का? आपण नाही हे पाहून केवढा आकांत उडेलो. म्हणूनच म्हणतो रुक्मिणी, विचार कर. अगं पित्याचं नाही, निदान मातेचं तरी छत्र असू दे त्यांच्यावर. लोक त्यांना टोचून मारतील का? अहो मला हे समजत का नाही? आईची माया मला घरात थांबवते, पण पत्नी धर्म मात्र पतीची साथ द्यायला सांगतोय. आता माझ्या लेकरांचा भार फक्त पांडुरंगावर. रुक्मिणीचा निश्चय पाहून विठ्ठलपंत दिग्मूढ झाले. त्यांना माहीत होतं आता कितीही प्रयत्न केला तरी ती परावृत्त होणार नाही. शब्द मुके झाले. 4ही भावंड एकमेकांना बिलगून शांत झोपली होती. सकाळी काय होईल? आई बाबा नाहीत हे पाहून झोपडीत एकच आकांत उडेल. रुक्मिणीला भडभडून आलं. वात्सल्याचा महापूर लोटला. चिमण्या गोजीरवाण्या बाळांचे पटापट मुके घेत तिनं त्यांना शेवटचं गोंजारून घेतलं. पुन्हा एकवार घराकडे डोळे भरून पाहिलं. आता मात्र तिच्या मनात फक्त एकच मंत्र जागत होता, अलिप्त. तू सर्वांपासून अलिप्त आहेस, अलिप्त आहेस. मंत्राचं आवर्तन वाढत वाढत टिपेला पोचलं आणि एकाएकी सारं काही शांत.
झोपडीचं कवाड मात्र वाऱ्याबरोबर एकाकी हेलकावत होतं. पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक आत आली आणि निवृत्तीला जाग आली. दार उघडं पाहून तो उठला. त्याला आई वडील दिसेनात. त्यांची अंथरुणं घडी करून ठेवली होती. ज्ञानदेवही उठला. दोघांनी एकमेकांकडे आणि सताड उघड्या दाराकडे पाहिलं. निवृत्तीला गहिनीनाथांच्या गुहेतली आठवण झाली. भविष्यपट हे होणारच होतं. तोवर ज्ञानदेव निवृत्तीला म्हणाला, दादा दादा, सोपान आणि मुक्तेला मात्र यातलं काही म्हणता काही कळू देऊ नका. निवृत्ती म्हणाला, होय रे ज्ञाना, अरे आता आपणच त्यांचे माता पिता. पहाटेच्या गार वाऱ्यानं त्या मुलांची झोपमोड नको म्हणून निवृत्तीनं कवाड हलकेच लावून घेतलं. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई. ओम भवती भिक्षां देहि. ओम स्वस्ती. ए चल चल, चालता हो इथून, चल निघ. कोण रे तू? निघ म्हणतो ना. मी सोपान. माझे आई बाबा घरात नाहीत हो. संध्याकाळ झाली तरी परतले नाहीत. असं? आई बाबा घरी आले नाहीत? न येतील तर बरंच की. पण काही भिक्षा देता का? खूप भूक लागली हो. अरे तुम्ही योग्याची मुलं ना, तुम्हाला कशी रे लागेल भूक? भागेल भागेल. योग सिद्धीने भागेल भूक तुमची. चल, आपण लीन आहोत, दीन नाही. ज्ञानदादा, माझी 5 घरं झाली, कोणीच काही देईना. आपले हाल संपणार तरी कधी? सोपाना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आज तरी माझ्याजवळ नाही. माझी 4च घरं झाली आहेत. चल, अजून एक घर मागूया. आणि 5व्या घरी काहीच मिळालं नाही तर? उपवास. कदाचित निवृत्तीदादाला, मुक्तेला काही मिळेल. चल. ए ज्ञाना, सोपाना, इकडे या, हळूच या. अरे, या तर विसोबा काकांच्या पत्नी. काकू, काही भिक्षा मिळेल का? बाळानो, काय रे ही तुमची दशा? केस पिंजारलेत, कपडे फाटलेत, तोंड तर पार उतरून गेलीत. बाळानो, अरे तुमचे हाल बघवत नाहीत रे. आमच्या ह्यानीच तुमची अशी दशा केली. काकू, विसोबा काका केवळ निमित्त मात्र. आमच्या प्रार्थनानुसारच सर्व घडतंय. ज्ञानराजा, बाळा, तुमच्या इतकं यांचं मन निर्मळ असतं तर किती रे बरं झालं असतं. ते जाऊ दे, काय बरं करावं. मी असं करते, मी तुम्हाला कोरडा शिधा देते. पण लपून छपून या. लपून या. आमच्या ह्यानी पाहिलं तर काही खरं नाही. करा ती झोळी इकडे. थांब चांडाळी, काय करतेस हे? शिव 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 शिव. अहो पण आळंदीच्या धर्माची धुरा ज्यांच्या खांद्यावर, त्याची धर्मपत्नीच अशी कुळपुडवी निघावी. पण मी काय म्हणते, फक्त कोरडा शिधा. कोरडा शिधा काय? 7 पिढ्या नरकात जातील. साध्या सुद्या नव्हे, कुंभी पाक नरकात. अगं, बहिष्कृत आहेत हे, समाज बहिष्कृत. विसोबा काका, आमचे आई वडील हरवले. आम्ही अजाण मुलं, अन्न नाही, वस्त्र नाही. आम्हाला मदत कराल? अशक्य. धर्मभ्रष्ट संन्यासाच्या पोरांना मदत अशक्य. तुम्ही कसले आजाड? वेद म्हणता की घडा घडा. आधी म्हणे तो निवृत्ती हरवला.
बरं झालं म्हणून सुस्कारा सोडावा, तोवर परतलं की गोसावडा बनून. आता म्हणे आई वडील हरवले. नीट ऐका, ब्रह्मसभेनं त्यांना देहांत प्रायश्चित्त सांगितलंय. अंगी धैर्य नसेल म्हणून गेले असतील तोंड काळं करून अज्ञातवासात. त्यांच्या धैर्याबद्दल शंका घेऊ नये. ते धर्माज्ञा पालनासाठीच गेले असतील. ज्ञाना, वर तोंड करून बोलतोयस? धर्माज्ञेचं पालन म्हणे. मग तुम्हाला भिक्षा द्यायची नाही, ही सुद्धा धर्माज्ञाच आहे. आण ती झोळी इकडं. काय करताय हे? अहो कोवळी अजाण मुलं ती, का उगाचच त्यांना छळताय? आत हो. अहो पण तू आधी आत हो. जळलं मेलं लक्षण ते. दादा, यांनी तर झोळी सुद्धा फाडून टाकली. जाऊ दे सोपाना, झोळी पावन झाली. ज्ञानदादा, सोपाना, काही मिळालं का? नाही, त्या विसोबा काकांनी झोळी सुद्धा फाडून टाकली. मुक्ते, काय आयुष्य आहे आपलं? धड अन्न नाही, भिजलं तर दुसरं वस्त्र नाही, मातेच्या मायेची ऊब नाही, पित्याच्या आधाराचं छत्र नाही. तेल आहे तर वात नाही, धर्म आहे तर जात नाही. कधी कधी वाटतं या जातीची, ब्राह्मण्याची गरजच काय? गरज आहे माणूस म्हणून जगण्याची. धर्म मार्तंडांच्या टाचेखाली दबल्या गेलेल्या गोरगरिबांना खऱ्या धर्माचा प्रकाश दाखवण्याची. माझा ज्ञानूबाळ किती मोठा झाला. आई असंच म्हणाली असती नाही? मुक्ते, मुक्ते म्हणजे तुला हे माहीत होतं. आई बाबा या जगात नाहीत हे सत्य मलाही कळालं होतं. दादा, माझं काय होईल या चिंतेमुळेच तुम्ही माझ्यापासून लपवत होतात ना. हे पहा, मी पुसले डोळे. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ते, मातृवियोगाचं दुःख तुला सहन होणार नाही या कल्पनेनं आम्ही तुला काही सांगितलं नव्हतं. असो, ज्ञानदेवा, बाबांचे ग्रंथ घे पाहू इकडे. दिवलीत तेल नाही, प्रकाश नाही. ज्ञानदेवा, बाबांच्या चौरंगाकडे जाऊ लाग, तुला आपोआप प्रकाश दिसेल. निवृत्ती दादा, यात एक पत्र दिसतंय. वाचते. चिरंजीव निवृत्तीस आशीर्वाद. आळंदीकर ब्राह्मणांनी देहांत प्रायश्चित्त सांगितल्यावरून उभयता प्रयाग क्षेत्री जात आहोत. देह विटंबना नको म्हणून तेथेच गंगार्पण होत आहोत. आपण आता ज्येष्ठ, ज्ञानदेव सोपान मुक्तेचा भार आपल्यावर सोपवत आहोत. त्यांची चिंता व्हावी. उभय बंधूंच्या योगसिद्धीमुळे जीवनाचा मोह संपला होताच. मात्र अंतरीची एकच इच्छा आहे, ती म्हणजे आपणास पावनत्व मिळण्याची. आम्ही प्रायश्चित्त घेतल्यानंतर आळंदीकर ब्रह्मसभा पैठणकरांसाठी पत्र देणार आहे. ते प्राप्त करून घ्यावं आणि शुद्धीपत्र मिळवावं, म्हणजे आमच्या आत्मसमर्पणाचं सार्थक होईल. आमचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. सोपाना, मुक्ते, नियतीपुढे उपाय नाही. मात्र बाबांची इच्छा म्हणून पैठणास जायला हवं, शुद्धीपत्र मिळवायला हवं. पैठण, पैठण प्रतिष्ठान, दक्षिणेतलं ब्रह्मपीठ, शालिवाहनांची राजधानी, गोदा तीरावरचं तीर्थक्षेत्र पैठण, वैदिक संस्कृतीचं प्रतीक असं पैठण, शास्त्री पंडितांनी गजबजलेलं, वादविवादांनी गाजलेलं आणि धर्मग्रंथांनी सजलेलं पैठण. इथल्या धर्मसभेचा न्याय म्हणजे अंतिम न्याय. त्यावर दाद फक्त काशीपीठाकडेच. शुद्धीपत्राच्या निमित्तानं ही चारही भावंड तहान भुकेची पर्वा न करता इवल्या इवल्या पायांना बसणारे चटके सोसत पैठणामध्ये प्रवेश करती झाली. निवृत्ती दादा, आपण त्र्यंबकेश्वरी पाहिली तीच ही गोदा ना? होय मुक्ते, तिथं चिमुकली असणारी गोदा इथं मात्र विशाल रूप धारण करते. आपण इथंच स्नान करून नगरात जाऊया.
दादा, आळंदीकरांनी दिलेलं पत्र ब्रह्मसभेस द्यायला हवं, पण ब्रह्मसभा कशी शोधायची? ज्ञानदेवा, तोही एक प्रश्नच आहे की. काय करावं बरं? थांबा, ते कोणी एक ब्राह्मण दिसतात, आपण त्यांनाच विचारू. प्रणाम द्विजवर. प्रणाम. बाळांनो, कोण तुम्ही? चांगल्या घरची दिसता. लांबून आल्यामुळं दमल्यासारखी सुद्धा वाटतं. तुम्हाला काही हवंय का? द्विजवर, आम्ही आळंदी स्थित विठ्ठलपंत आपेगावकरांची मुलं. मुला, तू विठ्ठलपंतांचा ज्येष्ठ पुत्र निवृत्ती तर नव्हेस? काय? आपण त्यांना ओळखतो? निवृत्ती दादा, हे आपल्या बाबांना ओळखतात. काका, तुम्ही खरंच बाबांना भेटला होतात का? होय मुलांनो, प्रयाग क्षेत्री आमची भेट झाली होती. सारा वृत्तांत कथन केला त्यांनी मला. फार वाईट झालं. भगवंत भगवंत. मी विठ्ठलपंतांचा पुत्र ज्ञानेश्वर आपल्याला नमस्कार करतो. आयुष्यमान भव. बाबांच्या अंतिम इच्छेप्रमाणे आम्ही आळंदीकरांचं पत्र घेऊन पैठण ब्रह्मसभेकडून शुद्धीपत्र नेण्यासाठी आलोय. तुम्ही घेऊन जाल आम्हाला तिथे? अवश्य. पण मुलांनो, इथल्या धर्मपंडितांची वृत्ती तुम्हाला माहीत नाही. एक जात कुचाळ आहेत सगळे. तरी मी घेऊन जाईन तुम्हाला तिथे. शांत रहा ब्रह्मवृंद हो, शांत रहा. तर तुम्ही 11 ब्राह्मणांना 11 दिवस भोजन द्यावे. रुद्राभिषेक करून शांती करून घ्यावी. त्याने पापमुक्ती होणार नाही महाराज, पण पापशुद्धी मात्र होईल. हेही नसे थोडके. या आपण. महाराज, या आळंदीच्या मुलांना मी घेऊन आलेलो आहे. हो हो, बघू ते पत्र. पैठणकर पीठाधिपतीस आळंदी स्थित विठ्ठलपंत आपेगावकर यांनी संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. या पीठानं त्यांना बहिष्कृत करून देहांत प्रायश्चित्त दिलं. ते त्यांनी घेतलं. या संन्याशाच्या मुलांना शुद्धीपत्रासाठी आपणाकडे पाठवित आहोत. विषय अंमळ जटिल आणि क्लिष्ट आहे. शास्त्रार्थ गूढार्थ जुने निवाडे पडताळून पाहून उदयी निर्णय दिला जाईल. तोपर्यंत बालांनी ब्राह्मण व्यक्तीकडे निवास करू नये. महाराज, माझ्याकडे राहतील ना ते? नाही, धर्मशाळेत राहावे. शूद्रादिकांकडून भोजन भिक्षा आदी व्यवस्था व्हावी. ते अद्याप ब्राह्मण ठरावयाचे आहेत. बघा बघा, हिची मुरडी पोरं म्हणा आळून देऊन चालत आली. किती गोड आहेत मुलं. अहो, त्यांना मला धर्मशाळेत राहायला सांगितलं. तोंडावरून तरी लई हुशार दिसत्यात. अहो, काय म्हणतात ती तसली बामण सभा? त्या बामण सभाला काही दया माया हाय की नाही? काय तर म्हणत धर्मशाळेत राहावा. अगं काशे, पण मी काय म्हणतेय, आपण कुठं बामण होत, आपण करू की त्यांची व्यवस्था. चला रे पोरानं, बिगी बिगी अशी भाकर करून घालते. पुन्हा शब्दच्छल. न्याय निवाडे दाखले. जगण्यासाठी ब्राह्मणत्व पाहिजेच का? किंवा जगण्यासाठी ब्राह्मणत्वच पाहिजे का? इतरे जनांप्रमाणे अब्राह्मण म्हणून जगलो तर काय फरक पडणार आहे? दादा, आपण स्वतःसाठी जगणार असू तर कशानंच काही फरक पडत नाही. पण हा जन्म स्वतःसाठी नाही. आपल्याला भागवत धर्माची पताका बहुजनांच्या खांद्यावर देऊन महाराष्ट्र देशी फडकवायचे. देववाणीत बंदिस्त झालेलं ज्ञान माय मराठीत आणायला हवं. वेदशास्त्राची पंडितांची मिराजदारी संपवून ती ज्ञानगंगा भोया पाणक्यांच्या दारात यायला हवी. आणि हे सारं करण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्याचा धर्माधिकार हवा. आज बहिष्कृततेमुळे शूद्र आणि अंत्यजही आपल्याला जवळ करत नाहीत. त्यांच्या जवळ जाण्या इतपत तरी आपण शुद्ध व्हायला हवं. ज्ञानदेवा, होऊ दे तुझ्या मनासारखं. कदाचित यातही काही ईश्वरी संकेत असेल. खरंच दादा, उद्याची चिंता आज कशाला? तो विठ्ठल समर्थ आहे. पाहिलं नाहीस मगाशी इथल्या बहुजनांनी किती प्रेमाने आपल्याला भोजन आणून दिलं ते. चला तर मग आजची रात्र धर्मशाळेतच नामस्मरणात हसत खेळत घालूया.
हे द्विजश्रेष्ठांनो, या 4 मुलांचे बाबतीतली कथा मी आपणास विदित केलेली आहेच. प्रातःकाळपासून मध्यान्हीपर्यंत शास्त्रार्थ संदर्भ शोधून उपाय शोधण्याविषयी आपणास विनंती केली होती. मध्यान्नोत्तर निर्णय मिळेल म्हणून ही 4ही मुलं ब्राह्मण सभेपुढे आलेली आहेत. तेव्हा काही उपाय मिळाले असल्यास सांगावा, जेणेकरून मला निर्णय घ्यायला सोपे पडेल. प्रथम त्यांना धर्मसभेच्या दारावरच थांबवा. ते अद्याप ब्राह्मण ठरायचे आहेत. ते बाहेरच उभे आहेत महाराज. मी खूप पोथ्या शोधल्या, जुने दाखले पाहिले, काहीही उपाय सापडत नाही. यांचा अपराध महाभयंकर आहे. असे कोठे घडल्याचे उदाहरण नाही. आम्ही 5 शतके मागे गेलो तरी असे प्रकरण कुठे आढळलेच नाही. अहो, त्यामुळे शुद्धीकरणास आधारच नाही. मी काय म्हणतो महाराज, नवीन प्रकरणी नवीन निर्णय नाही का घेता येणार? अशक्य. काय अशक्य? विद्याधर शास्त्री, आपण ज्ञानानं श्रेष्ठ आहात. नव्याने नियम करण्याचा अधिकार या धर्मसभेस नाहीच मुळी. पण मुलं अजाण आहेत, बाल आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून काही निर्णय दिला जावा. हे पहा, जो निर्णय द्यायचा तो नियम पाहून धर्मशास्त्राप्रमाणेच दिला जाईल. शुद्धीकरणास आधार हा मिळालाच हवा. बरोबर. विनाधार निर्णय दिला तर काशी पीठापुढे काय जाब देणार? मी काय म्हणतो दुर्गा शास्त्री, प्रथम पूर्वाधार शोधावा, मगच काय तो निर्णय द्यावा. तथापि यापूर्वी असे कुठे घडल्याचे उदाहरणच नाही. द्विजवर, पूर्वी जेव्हा अपराध घडला असेल त्यावेळी तो नवीनच असेल ना? हा कोण रे पोरटा बोलला? हा माझा धाकटा बंधू सोपान देव. देव? अजून तुम्ही ब्राह्मणही ठरलेले नाहीत म्हणे देव? देव सगळ्यातच नाही का? तो शूद्रातही आहे, चराचरात आहे, सृष्टीत आहे, सजीवात आणि निर्जीवातही आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शांत रहा. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, खरंच शांत बरोबर आहे. रहा. विद्याधर शास्त्री, आपण वयानं आणि ज्ञानानं थोर. माझं प्रतिपादन ऐकून घ्यावं अशी विनंती आहे. अहो, वाल्मिकी, भीष्म, व्यास यांच्याबद्दल धर्म काही शंका घेत नाही. मग त्याच विचारानं या मुलांना शुद्ध करून घ्यायला काय आक्षेप आहे? पैठणकरांना काही यांच्याशी व्यवहार करायचे नाहीत की विवाह संबंध ठेवायचे नाहीत? आळंदीकर बघून घेतील की पुढं काय करायचं ते. ज्याला पटेल तो एखादा लावेल की यांची मुंज. अहो, मग तुम्हीच लावा की यांच्या मुंजी. ब्रह्मवृंद हो, चर्चा अन्यत्र वळते आहे, विषयांतर नको. तूर्तास इतकंच म्हणता येईल की या मुलांच्या वडिलांचा अपराध महाभयंकर आहे. त्यांच्या बाबतीत घडायचं ते घडून गेलंय. आता तर ते या जगातही नाही. प्रश्न आहे तो आमचा. झाल्या गोष्टींचा उहापोह करण्यापेक्षा आमच्या भवितव्याचा विचार करून आपण आम्हाला न्याय द्यावा. ज्ञानगंगेप्रमाणेच न्यायगंगा सुद्धा प्रवाही व्हायला हवी. आम्हाला फार काही नको. बहिष्कृतांची मुलं म्हणून जगतो आहोत, त्याऐवजी पंक्ती पावनत्व द्यावं. आज शूद्र अंत्यजही आम्हा जवळ करत नाहीत. शुद्धीपुत्रामुळं अस्पृश्यांनी आम्हाला आपलं मानलं तरी आम्ही समाधानी राहू. अशक्य. तुम्ही शूद्राहूनही शूद्र आहात. तुम्हाला कसलेच अधिकार मिळणार नाहीत, कारण शास्त्र त्यास अनुमती देत नाही. तसं असेल तर मग शास्त्र बदलावं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शांत रहा. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, खरंच शांत बरोबर आहे. रहा. अरे वा, अरे हजारो वर्षापासून चालत आलेले धर्मशास्त्र बदलावं असं सांगणारा तू कोण रे? तू तर कालचा पोरटा. धर्मशास्त्र कोणी केलं? माणसानंच ना. मग ते माणसासाठी नको का? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारं, सर्वाभूती समान तत्व ठेवणारं असं का नको? तुम्हाला जेवताना शेजारी मांजर चालते, घरात कावळा चालतो, दारात कुत्राही चालतो. मग आमच्याच बाबतीत हा भेद का? सूर्यनारायण प्रकाश देताना भेदभाव करत नाही, वृक्ष फळे देताना भेद करत नाही. सर्वाभूती परमेश्वर एकच आहे. वेदात सांगितल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे. असं सगळे आत्मे एकच काय?
मग तुझा आणि माझा आत्मा सुद्धा एकच असेल. होय, तो असायलाच हवा. अरे तसे असेल तर मग सर्व सजीवांचा आत्मा एकच म्हणायचा. यात शंकाच नाही. असं मग मुला, समोरून तो रेडा येतोय, त्याचा आणि तुझा आत्मा सारखाच असेल नाही? तो तर आहेच. आत्म्यात काय फरक असणार? याला मानवी भाषा नाही, तो रेखतो. तुला वाणी आहे चुरू 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 बोलणारी. अहो, हे तर काहीच नाही. तो गवत खातो, तुला भिक्षा लागते. हा केवळ बाह्यातकारी फरक झाला. अंतरात्मा एकच आहे. मुला, तू वेद म्हणतोस, तो म्हणेल का? हो, म्हणेल. ज्ञानदेवांनी एवढं म्हणताच सभेत एकच कोलाहल उडाला. लोक आपापसामध्ये कुजबुजू लागले. काय हे लहान तोंडी मोठा घास? विद्याधरासारख्या पंडितांशी असं बोलणं लहान मुलांना शोभत नाही. इथपासून बाळजीवांशी विद्याधरांनी सुद्धा असं बोलणं योग्यच नव्हतं. इथपर्यंत सभेमध्ये दोन तट पडले. कुणीतरी अतिउत्साही टवाळखोरानं त्या रेड्याच्या मालकाला हाक सुद्धा मारली. अरे ए पखाल्या, इकडे ये आणि तुझा तो रेडा घेऊन ये, मात्र दारातच उभा राहा. पखाल्या गोंधळला. हा काय प्रकार चाललाय त्याला काहीच कळेना. त्यानं बिचाऱ्यानं रेडा आणून दारामध्ये उभा केला. ज्ञानदेवांनी निवृत्ती दादाच्या चरणाला स्पर्श केला. एक एक पाऊल शांतपणे टाकत ते रेड्याच्या रोखानं निघाले. सभा आता चित्रासारखी स्तब्ध, तटस्थ. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शंका, कुशंका आणि कुतूहलाचं काहूर माजलेलं. आता काय होणार? आता काय होणार? ज्ञानदेवांनी रेड्याच्या भाळावर आपला पावन हात ठेवला आणि ते वेदाची ऋचा म्हणू लागले. ओम अग्निमिळे पुरोहित यज्ञस्य देव मृत्विजम. आणि काय आश्चर्य, त्यांच्या पाठोपाठ रेड्यानंही आपलं तोंड उघडलं आणि महिष स्वरात त्याच रचेचा त्यानं पुनरुच्चार केला. जमलेल्या गर्दीचा संयम सुटला. मुलांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. जयघोष सुरू झाला. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, जय जय विठोबा रखुमाई. एवढा वेळ ब्रह्मसभेच्या दारात उभ्या असलेल्या या भावंडांनी एक पाऊल आतमध्ये टाकलं आणि कृष्णाच्या चरणस्पर्शानं यमुना दुभंगावी तशी गर्दीनं आपणहून त्यांना वाट करून दिली. विद्याधर शास्त्री आणि अचंबित ब्रह्मवर्ग आपापली आसनं सोडून त्यांच्याकडे धावत गेला आणि ज्ञानदेवांच्या चरणावर कोसळला. ओ हो 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 हो, ज्ञानदेवा, आपण बाल असून अलौकिक आहात, महान आहात. झाल्या प्रकारानं आम्ही सर्वजण स्तिमित झालो आहोत, चक्रावून गेलो आहोत. हा कसला चमत्कार म्हणायचा? पशुमुखी देववाणी. ज्ञानदेव सांगतच होता की सर्व प्राणी मात्र समान आहेत. महिषाला मनुष्यवाणी नसली तरी अंतरात्म्याचे विचार तेच आहेत. आपला आत्मा महिषाच्या आत्म्याशी संवाद साधू लागला आणि आपल्याला महिषाच्या मुखी वेद ऐकू आले. म्हणजे धर्मसभेतील एकूण एक मनुष्य महिषाच्या आत्म्याची तद्रूप पावला, असंच ना? होय. ज्ञानदेवा, ज्ञानदेवा, आपण महायोगी आहात. वयानं बाल पण ज्ञानानं थोर आहात. आणि आम्ही वयानं थोर पण अज्ञानी आहोत, अहंकाराने ग्रासलेलो आहोत, म्हणूनच क्षुद्र आहोत. आपण साक्षात माऊली आहात आणि आम्ही आपुले लेकुरे. ज्ञानदेवा, मला आपला चरण स्पर्श करू द्या, मला आपला चरण स्पर्श करू द्या. ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. छे छे द्विजवर, आपण वयाने ज्येष्ठ, ज्ञान तपस्वी, आपण माझ्या पाया पडू नये. नाही ज्ञानदेवा, नाही. आपण क्षमा केल्याखेरीज मी हे पाय सोडणार नाही. हा तुझ्या लेकराचा हट्ट समज हवं तर. उठा विद्याधर शास्त्री, उठा. क्षमा करणारा मी कोण? त्या विठ्ठलानं तुम्हाला क्षमा करावी. पण आमचाही एक हट्ट आहे. हट्ट कसला माऊली? आपण आज्ञा करावी. ज्या कार्यासाठी आम्ही आलो ते शुद्धीपत्र आम्हाला द्यावं.
आपल्याला शुद्धीपत्र द्यायची आमची पात्रता नाही. अहो अहो काजव्यानं का कधी सूर्याला प्रकाश द्यायचा असतो का? आपल्यासारख्या सागरापुढं जातगंगा म्हणजे क्षुल्लक डबकं. ते वाहत करण्याचं कार्य आपण केलं. आपणास शुद्धीपत्राची गरज नाही. ज्ञानदेवा, आपण मूलतः शुद्ध आहात. पित्याची इच्छा म्हणून तरी तसं करावं. आज्ञाप्रमाण माऊली, आज्ञाप्रमाण. ज्ञानदेवांच्या वास्तव्यानं अवघी पैठण नगरी पुनीत झाली. संकल्पित कार्याला आत्ता कुठे सुरुवात झाली. पैठणकरांचे लोंढेच्या लोंढे या चारही भावंडांच्या दर्शनासाठी लोटू लागले. भक्तिरसाची गंगा गोदेला मिळाली. भावंडांनी भजन कीर्तन करावं आणि भाविकांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष करावा. अभंगा मागून अभंग म्हणावेत आणि श्रवणानंदात लोकांनी मग्न व्हावं. विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी, विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी. तिष्ठती कामारी मुक्तिचारी, तिष्ठती कामारी मुक्तिचारी. विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी, विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी. पुंडलिक पेठ वैष्णवांचा हाट, पुंडलिक पेठ वैष्णवांचा हाट. करीती बोभाट हरिनामाचा, करीती बोभाट हरिनामाचा. विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी, विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी. साकार विठ्ठल आचार, निवृत्ती साकार विठ्ठल आचार. हिवरा ते नीरा अमृतमाया, हिवरा ते नीरा अमृतमाया, अमृतमाया. विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी, विठ्ठल श्रीधर उभा भीमा तीरी, विठ्ठल श्रीधर उभा भीमा